हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. आता गणपती आलेत आणि गणपतीसाठी आम्हाला उकडीचे मोदक बनवायचे. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी नारळ वगैरे मला आणायचं होतं, तर मी ते जाऊन घेऊन येणार आहे. आणि आता भरपूर बनवायचे आहेत आणि वेळ पण खूप जास्त लागतो उकडीचे मोदक बनवायला, कारण ते बनवायला उकडायला वगैरे. आणि काव्यानं काल खाल्ले होते, एका ठिकाणी प्रसादाला गेलो होतो, तर तिथे उकडीचे मोदक होते. पण तिनं म्हटले मम्मी तू आज बनव आमच्यासाठी. तर मग म्हटलं चला तिच्यासाठी पण बनवू, बाप्पाला पण प्रसादाला ठेवूयात म्हटलं. तर आता त्याच्यासाठी नारळ वगैरे नाही आहे माझ्याकडे, तर नारळ जाऊन घेऊन येते. आणि असं ठरलं होतं की संध्याकाळी जर पाऊस नाही आला तर मग बाहेर जायचं होतं गणपती वगैरे पाहण्यासाठी. पण इथे एवढ्या जोरात पाऊस सुरू आहे की नाशिकमध्ये पाऊस चालू असल्यामुळं आम्ही कुठे गेलोच नाही. आणि बाहेर पाऊस पडतोय सगळीकडे. बघून जर पाऊस कमी झाला तर मग जाऊन येणार आहोत बाहेर मंदिरामध्ये वगैरे. इथे भरपूर ठिकाणी गणपती बसवलेत, पण पाऊस एवढं चालू आहे की कुठेच जाता आलं नाही. तिचं होतं जत्रेमध्ये जाऊयात, पण जत्रेत पण आम्ही कुठे गेलो नाही. मग म्हटलं जर पाऊस कमी झाला तर घेऊन जाऊ, आणि नाही झाला तर मग काही जाणार नाही. जर गेलो तर तुमच्यासोबत पण शेअर करतो कुठे गेलो काय नाही. तर चला सर्वात अगोदर मी जाऊन सामान घेऊन येते, तयारीला लागते, नंतर तुमच्यासोबत बाकीचं सगळं शेअर करते. इथे माझे मोदक उकडून तयार झालेत आणि हे उकडलेले मोदक आता काढून घ्यायचे. तर इथे मी चाळणीमध्ये ठेवले होते. आता याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हे उकडलेले काढून घेते, बाकीचे आहेत जे असे बनवून घेतलेत ते मोदक उकडायला ठेवते. आता दोघांनाही, वेदांतला आणि काव्याला दोघांनाही मोदक खूप आवडतात, तर हे त्यामध्ये अजून ऍड करायचे. आणि दोघांना आवडतात म्हणून जास्त करून मी मोदक आज खूप जास्त बनवलेत, कारण दोघांनाही खाता येईल, आम्ही खाणार आहेत, प्रसादाला पण देता येणार आहेत. आणि उकडीचे मोदक खायला खूप भारी लागतात. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, या अगोदर मी रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळं जर कोणी तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकतात रेसिपी. आणि हा वाला एक सिंगल बनवलाय मम्मीने, मम्मीच्या हाताने. आणि वेदांतनी आज मोदक बनवायला मला भरपूर जणांनी मदत केली, पण जिला खायचे होते मोदक तिने मला काहीच तयारी करू लागली नाही. म्हणजेच काव्या आली, मोदक बघितले आणि करतायत ना मम्मी, दादा, पप्पा सगळे मिळून, ते हिनं मोबाईल घेतला आणि जाऊन पाहत बसली. खायचे होते तिला, तिनं हा मोदकांचा घाट घालायला लावला आणि सरळ बाजूला निघून गेली. कोणतंच काम करू लागत नाही ती. आणि लहान जरी असली तरी एखादी वेळेस तरी बसेल ना जवळ, बाकीचं काही बनवायचं असेल तर बसते, पण आज मोबाईल घेऊन बसली होती. आणि काव्यानं मोदक बनवून आणलाय, असं झालाय तिचा. बघत आता सगळे आरतीची पण तयारी होत आली आहे. आता 7:30 वाजले, तर एकमेकांकडे सगळ्यांकडे आरती सुरू होईल. त्यानंतर मग आरतीला मोदक द्यायचे. तर मी बाकीचे फटाफट बनवून घेते. एवढे मोदक बनवून तयार झालेत आणि अजून पण बनवायला बाकी आहे. इकडं वाफेचं वगैरे पाणी पडलेलं आहे, तर पातेल्यामध्ये अजून चालू आहे. तेव्हा साईडला खिचडीची तयारी पण चालू आहे. आता हे मोदक एवढे मी प्रसादाला घेऊन जाते आणि बाकीचे मग आम्ही घरी खायला ठेवून देते. आत्ता माझे मोदक वगैरे बनवून सगळं तयार झाले. आता आम्ही आरतीला जायची वाट बघतोय. आता अपार्टमेंटमध्ये एकमेकांच्या आरत्या होतात, तर 7-7:30 वाजल्यापासून सुरुवात करतात, तर 9 वाजेपर्यंत होऊन जातात सगळ्यांची आरती. म्हटलं आता वरच्या काकू आमच्या शेजारी जे राहतात त्यांच्याकडे म्हटलं सगळेजण आरतीला आले की तेव्हाच प्रसादाला वगैरे देऊयात. तर मग म्हटलं सगळ्यात शेवटी आरती होती त्यांची, त्यावेळेस सगळेजण येतात, तर तेव्हाच प्रसाद वगैरे ठेवून देऊ, कारण त्यांच्या इथे गणपती बसवलेला आहे. तर मग आता बघू किती वेळ लागतंय ते, कारण सगळ्यांच्या आरती व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि पाऊस खूप जास्त आहे, पाऊस काही थांबला नाही, त्यामुळे आमचा बाहेर जायचा प्लॅन बहुतेक कॅन्सल होतो का काय की. आणि सकाळपासून काव्या वाट बघत होती आपल्याला, मम्मी तू म्हटली होती ना की संध्याकाळी बाहेर जायचंय आपल्याला, तर बाहेर जायचं असं ठरवलं होतं, गणपती बघायला जायचंय ना. पण आता पावसामुळे काय होतं की अजून तर पाऊस काही थांबलेला नाहीये. बघू, जर थांबला तर मग जाऊ. छत्री जरी घेऊन गेलं तरी पाऊस पडतच आहे ना, मग भिजून जात होता आपण. दरवर्षी मुलांना घेऊन 1-2 ठिकाणी तरी त्यांचे पप्पा जातात की गणपतीमध्ये. काही ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले असतात, डान्स वगैरे, गाणे वगैरे पवननगरला ठेवलेले राहतात, बघायला जातो. तर आम्ही पण जातो,
पण यावर्षी कुठेच गेलो नाहीत, कारण पाऊस एवढा जोरात चालू आहे, त्यामुळे थोडंसंही उघडं नाही. आता भरपूर जण जातात, पावसामध्ये पण जात आहेत, पण आम्ही काही गेलो नाही. आणि त्यामध्ये यांना झाली कालपासून सर्दी, त्यामुळे मग बाहेरचं नावच काढू नका म्हटले. आणि दादा पण तयार झाला, तर सगळ्यांना जायचं होतं, पण पावसामुळे काही जायला जमत नाही. बघू जे काही होईल ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. चला आता मी मोदक वगैरे बनवले, जर बाहेर गेलो तर शेअर करते, नाही गेलो तर मग आरती वगैरे करून घेतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. इथे आम्ही सगळेजण खाली आलेलो होतो पार्किंगमध्ये, कारण 9 वाजता आम्ही आरतीला शेजारच्या काकूंकडे गेलो तेव्हा पाऊस कमी होतं आणि काव्याचे पप्पा आरतीला आले नव्हते. जसं का आम्ही आरती करून घरी आलोत, लगेच म्हटले की पाऊस कमी झाले, चला तुम्हाला घेऊन जातो खाली. मग जसे आहोत तसेच पटकन खाली उतरून आलोत. आणि खाली आल्याच्या नंतर पाहतोय तर पुन्हा पाऊस चालू झालं होतं, थोडे थोडे थेंब चालू होते. मग खाली पार्किंगमध्येच थांबलो होतो. म्हटलं थोडं कमी झालं तर जाऊ. आणि त्यामध्ये काव्याचं असं होतं की आपण छत्री वगैरे घेऊ, रेनकोट घालू आणि जाऊयात. तर अर्धा तास खाली थांबलोत आणि त्यानंतर थोडा पाऊस उघडला की मग आम्ही निघालोत. तर जवळच गेलो होतो गामणे ग्राउंडला, तिथे गणपती बसवला होता आणि 12 ज्योतिर्लिंग तिथं बसवलेले होते. जे गणपती बसवले होते त्याच्या दोन्ही साईडला ठेवलेले होते, इकडच्या साईडला 6, इकडच्या साईडला 6. खूप छान त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं. आणि आम्ही कुठेच गेलो नव्हतो, मग जवळच आहे म्हटलं चला पटकन जाऊन येऊयात. आणि नाशिकचा विघ्नहर्ता म्हणून खूप छान असं गणपतीची मूर्ती वगैरे तिथे होती. आणि नेहमी आम्ही आरतीच्या टायमिंगलाच गेलोत, तर त्यामुळे मग आम्हाला आरती वगैरे सापडली. मग दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर जत्रा वगैरे भरलेली होती, म्हणजे लाटपाळणे वगैरे भरपूर काही होतं मुलांना खेळण्यासाठी. पण आम्ही गेलोत, आरती वगैरे झाली आणि थेंब चालूच होते, त्यामुळे आम्ही मुलांना कशातच बसवलं नाही, कारण करंट वगैरे लागतो किंवा काही पण होतं. म्हटलं पाऊस चालूच होता त्याच्यामुळे मग बसवलं नाही. पण काव्याचं त्यांचं होतं की नाही आम्हाला बसायचं. मग म्हटलं उद्या अजून येणार होतो, कारण आम्ही बाहेर कुठे गेलो नव्हतो. तर उद्या आल्याच्या नंतर जर पाऊस नसेल तर मग म्हटलं तुम्हाला घेऊन जाऊत आणि उद्या गेल्यावरती तुम्हाला जत्रेमध्ये थोडंसं फिरवून वगैरे आणून. काव्या काही येत नव्हती, तर तिचे पप्पा तिला असे धरून ओढत ओढत बाहेर घेऊन जात होते, कारण ती सारखं फिरून पाहत होती, नाही याच्यात नाही तर त्याच्यात बसवा म्हणून. पण खूप उशीर झाला होता, 10 पण वाजत आले होते आणि आता बंद व्हायची टाईम झाली, पुन्हा थेंब पण चालू होते, त्याच्यामुळे मग आम्ही घरी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग.